उपेंद्र 350 कोटी रुपये आहे तुझ्याकडे असं म्हटलं जातं। किती रुपये आहे शिल्लक? काय सर्वांनी संयम ठेवा, सर्वांना पैसे भेटतील। किती संयम ठेवला पाहिजे? अजून किती ठेवला पाहिजे? काय सांगाल सर? तुमचा बाईट करायचं सर्वांनी संयम ठेवा, सर्वांना पैसे भेटतील। किती संयम ठेवला पाहिजे? अजून किती ठेवला पाहिजे? काय सांगाल सर? आता माझा जो आशील होता तो भूपेंद्र राजाराम नावाचा, हा शिर्डीचा आहे आणि त्याच्यावर हे MPID ऍक्ट जो सेक्शन 3 आहे, MPID ऍक्ट म्हणजे हे जे काही स्मॉल इन्व्हेस्टर आहे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी जो कायदा तयार झाला आहे त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि 420, 406 ही भारतीय दंड संहिता आहे, म्हणजे फसवणूक करणं आणि विश्वासघात करणं याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आणि त्याला आज कोर्टासमोर राहत्याच्या कोर्टासमोर त्यांना हजर केलं होतं। तर त्याच्यामध्ये सरकारी वकिलाचं असं म्हणणं होतं का हा जो सायबर क्राईम आहे अत्यंत मोठ्या स्वरूपात अवाढव्य रकमा, कोट्यावधी स्वरूपाच्या रकमा लोकांकडून जमा केलेल्या आहेत आणि त्याचं शिर्डीतलं जे ऑफिस होतं ते त्यांनी बंद करून निघून केलेलं आहे। त्याच्यामुळे हा मोठा पैशाचा अपहार झालेला आहे। त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त PCR जास्त दिवसाचा मिळावा अशी मागणी होती आणि त्याच्यामध्ये मग मी युक्तिवाद केला आरोपीच्या वतीने का हा जो काही आर्थिक व्यवहार जो आहे हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, हे काही चिटिंगचा प्रकार नाही आहे, फसवणूक कोणती झालेली नाही, तर त्याच्यामुळे त्याला विनाकारण PC द्यायचं काही कारण नाही आणि त्याच्यासाठी जे काही कागदपत्र आहेत म्हणजे बँकेचं अकाउंट असेल, स्टेटमेंट असतील किंवा देवाणघेवाण जी पैशाची आहे ती ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे त्याची फिजिकल कस्टडीची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला। त्याच्यानंतर त्याची जी मालमत्ता आहे ऑलरेडी त्या शहाद्याच्या केसमध्ये बंद गेलेली आहे, त्याच्यामुळे त्याची PCRची आवश्यकता नाही। तरीसुद्धा न्यायालय महोदयांनी असं म्हटलंय की हा मोठ्या रकमेचा अपहार आहे, सायबर क्राईम आहे आणि त्याच्यामुळे त्याला 25 तारखेपर्यंत पोलिसांना तपास देण्याची संधी दिली पाहिजे, म्हणून कोर्टाने त्याला 25 जुलैपर्यंत त्याला PCR दिलेला आहे। पुढची रणनीती कशी राहील? आता पुढची जो आहे आता जनरली आता अजून एक गुन्हा आहे शिर्डी पोलीस स्टेशनचा। आता शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जरी गुन्हा असला तरी शिर्डी राहता काही लांबचं नाही, परिसरातलेच इन्व्हेस्टर आहे, त्याच्यामुळे पुन्हा नव्याने तपास करायची गरज नाही पडणार, त्यामुळे त्याला पुन्हा नव्याने PCR मिळणार नाही अशी अपेक्षा राहील किंवा तशा प्रकारचा आमचा युक्तिवाद असेल पुढच्या वेळेला। पण काय वाटतं तुम्हाला? चिटिंग झाली का याच्यात? नाही, चिटिंगचा प्रकारच नाही हा। चिटिंग कसं आहे, स्वतःहून इन्व्हेस्टरने पैसे अडकवलेले आणि पैसे हे काही हाताने दिलेले नाही, पैसे ऑनलाईन दिलेत, चेक पेमेंट आहे, RTGS पेमेंट आहे आणि दोघांमध्ये करार आहे। विशेष म्हणजे 14-12 लोक सगळ्या जेवढे इन्व्हेस्टर आहेत प्रत्येकामध्ये करार झाले आहे, त्या स्पष्ट लिहिलेलं आहे का हे जे पैसे आहेत शेअर मार्केटमध्ये लावून जो काही नफा मिळेल त्याच्याप्रमाणे परतावा प्रत्येकाला मिळणार आहे, अशा प्रकारचं स्पष्ट लिखित ॲग्रीमेंट असल्यामुळे ही चिटिंग नावाचा प्रकार नाही। तरी पण इन्व्हेस्टरचे पैसे का गेले? नाही, त्याचं कारण असं झालं का या सुरुवातीच्या काळामध्ये परतावा गेला, लोकांनी पैसे अडकवले, सुरुवातीच्या काळात परतावा गेला, परंतु नंतरच्या काळात काय झालं का ही जी काही युद्धजनक परिस्थिती झाली, भारताचं शेजारची जे राष्ट्र आहेत इस्रायल म्हणा किंवा त्या भागामध्ये जे काही युद्ध चालू झालं त्याच्यामुळे भारताचं शेअर मार्केट हे गडगडलं गेलं आणि शेअर मार्केट गडगडल्यामुळे यांनी जे काही पैसे लावले त्याला ज्या भावाने पैसे मिळायला पाहिजे होते ते आले नाही, तो लॉस झाला थोडक्यामध्ये। त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, लोकांची परतावा गेला नाही परत इन्व्हेस्टरचा, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। लोकांना असं वाटायला लागलं आपले पैसे परत येत नाही, पहिले देत होते म्हणून आपली फसवणूक झाली असं लोकांना समज होऊन त्यांनी केस दाखल केली त्यांच्यावरती। तर मुळात ही काही फसवणूक किंवा विश्वासघात नाहीये महत्त्वाचं।